मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपल्या राज्यातील 6 मोठ्या धरणातील गाळ काढण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात वाळू उपशावर कडक असे नियंत्रण ठेवण्यात आलेले आहेत. आता या राज्यामधील जी धरणं आहेत त्या धरणांमध्ये गाळ वाढत चालला आहे, कारण दरवर्षी पुराचं पाणी येतं. त्या पुराच्या पाण्याबरोबर येणारा गाळ, त्याच्याबरोबर येणारे वाळू ही कालांतराने पाणी स्थिर झाल्यावर तळाला जाऊन बसते आणि कालांतराने हा गाळ साठत साठत जाऊन तो कडक होण्याची प्रक्रिया सुरू होते किंवा लगदा होण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि दुसरं महत्त्वाचं की धरणांमध्ये गाळ साचत असल्यामुळे धरणांची साठवण क्षमता ही कमी कमी होत जाते. आपल्याला पाणी बघितल्यावर वाटतं की या धरणाची एवढी क्षमता आहे, याच्यात एवढं एवढं क्षमतेचं पाणी त्याच्यामध्ये साठलं आहे, पण त्याच्यातून गाळ वजा केला तर पाण्याची साठवण क्षमता ही प्रत्यक्षात कमी असते. आणि आता हे जे धोरण राबवण्यात येणार आहे त्या धोरणाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी तो उपसलेला गाळ त्यांना मोफत घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. आता प्रायोगिक तत्वावर गाळ काढण्यात येणारी धरणं कुठली कुठली आहेत, तर आपल्या इंदापूर आणि माढा तालुक्याच्या सीमेवर असणारं उजनी, त्याच्यानंतर आपल्या जळगाव किंवा विदर्भातलं जळगाव भागातलं खान्देश भागातलं गिरणा, विदर्भातलं गोसी खुर्द, अहमदनगरचं मुळा धरण, त्याच्यानंतर पैठणजवळचं जायकवाडी आणि पुन्हा हतनूर या धरणांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि ही जी धरणं आहेत ती ज्या पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येतात तेथील पाटबंधारे विकास महामंडळांना गाळ उपशाची कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे. आणि ह्या गाळ विक्रीच्या प्रक्रियेतून जो महसूल प्राप्त होणार आहे तो सिंचन प्रकल्पांच्या पुनर्स्थापना व दुरुस्ती कामांसाठी वापरण्यात येणार आहे. आता आपल्याला माहिती आहे हा जो गाळ साठलेला आहे हा गाळ बऱ्यापैकी सुपीक आणि जमिनींची सुपीक पोषणता वाढवणारा असणार आहे. त्यामुळे तो गाळ काढला तर शेतकऱ्यांना तो मोफत देता येणार आहे. वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांनी स्वतः करायचा आहे आणि त्याच्यासाठी कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही, स्वामित्व शुल्क आकारलं जाणार नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या नापीक जमिनी, पडीक जमिनी या लागवडीखाली आणण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे त्या सुपीक गाळाच्या वापरामुळे. आता गाळाचं प्रमाण किती आहे हे याचं मूल्यांकन नाही, याचं परिमाणाचं अनुमान हे उपग्रहामार्फत किंवा इतर काही ज्या शास्त्रीय पद्धती आहे त्या अनुषंगाने त्या गाळाचं प्रमाण म्हणजे लांबी, रुंदी आणि त्याची खोली, आता खोली सगळ्या समप्रमाणात नसणार आहे. त्यामुळे सरासरी खोली किंवा काही साऊंडिंग वगैरे करून त्याप्रमाणे गाळाचं परिमाण म्हणजे घनफळ व्हॉल्यूम किती आहे हे निश्चित करण्यात येणार आहे. आणि किती दशलक्ष घनमीटर गाळ काढायचा आहे त्याप्रमाणे निविदांचा कालावधी ठरवण्यात येणार आहे. उदाहरणार्थ 50 दशलक्ष घनमीटरपर्यंत गाळ असल्यास तो काढण्यासाठी 5 वर्ष, 50 ते 100 दशलक्ष घनमीटर गाळ काढण्यासाठी 7 वर्ष, 100 दशलक्ष घनमीटरपेक्षा अधिक गाळ असल्यास 10 वर्षाचा कालावधी निविदांचा हा असणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की वाळू चोरी आणि याच्यातल्या ज्या अनियमितता आहे त्या रोखण्यासाठी या कडक तांत्रिक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. आणि गाळ मिश्रित वाळू आहे ती वेगळी करण्यासाठी वाळू जिओ फेन्सिंग क्षेत्रात साठवली जाणार असून तो सगळा भाग 24 तास CCTV कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवणं ठेकेदारांना बंधनकारक करण्यात येणार आहे. आणि वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर GPS प्रणाली लावण्यात येणार आहे. तसेच ई-पास, बारकोड प्रणाली आणि ऑनलाईन नोंदी ठेवण्याची सक्ती
या सगळ्या निविदा प्रक्रियेमध्ये करण्यात येणार आहे। जलाशयातून केवळ वाळू उपसा करता येणार नाही आहे, तर गाळ आणि वाळू दोन्ही काढणे कंत्राटदाराला बंधनकारक असणार आहे। नैसर्गिक जमिनीच्या पातळीखाली 2 फुटांपेक्षा अधिक उत्खनन करण्यास मनाई करण्यात येणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की अशा प्रकारची जी कार्यवाही असते, जी निसर्गाच्या जे संतुलन आहे, चलनवलन आहे, त्याला हात लावणारी असते। तिथे पर्यावरणाचे निकष हे काटेकोरपणे पाळावे लागतात। त्यामुळे ह्या प्रक्रियेत पर्यावरण विभागाची परवानगी, राज्य तज्ज्ञ मूल्यमापन समिती आणि त्यांची मान्यता घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे। राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण यांचीसुद्धा मान्यता घेणं आवश्यक राहणार आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट कमिटीची मान्यता। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या 2016च्या मार्गदर्शक सूचना आणि 2020मधील वाळू उत्खनन मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये बंधनकारक राहणार आहे। त्यामुळे 6 मोठ्या धरणातील गाळ काढण्यास जी मंजुरी शासनाने प्रदान केली आहे, त्या अनुषंगाने आता पावले पुढे पडण्यास सुरुवात होणार आहे। आणि हे काम कधी होणार आहे याबद्दल अजून काही स्पष्टता नाही, परंतु सध्याचं उन्हाळी वातावरण पाहता निविदा प्रक्रिया, तांत्रिक लखोटा, आर्थिक लखोटा, तसेच ठेकेदाराकडे हे सगळ्या गोष्टी मी ज्या नमूद केल्या त्या पालन करण्याची क्षमता, हे सगळं तपासल्याशिवाय हे अंतिम होणार नाही। आणि यंदाच्या काळात हे होईल का नाही याबद्दल माझ्या मनात थोडीशी साशंकता आहे। तरी पण हे जे पाऊल उचललं आहे ते धरणामधील गाळ काढून धरणांची साठवण क्षमता वाढवणे, गाळ बाहेर काढून तो शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देणे आणि जी वाळू उपलब्ध होईल ती वाळू ठेकेदारामार्फत किंवा त्याचं जे काही शासनाने ठरवलं आहे याचं विक्री कशी करायची त्या माध्यमातून ते काम केलं जाणार आहे। याच्यातून ठेकेदारालाही त्याचं जे नफा आहे तो प्राप्त होईल आणि शासनाला वाळू विक्रीतून महसूल प्राप्त होईल आणि याच्यामधून अनेक लोकांना रोजगार प्राप्त होईल। एक प्रकारचं आर्थिक चलनवलन चक्र त्या धरणांच्या परिसरात सुरू झालं तर स्थानिक लोकांना काही रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होतील, कारण याच्यामध्ये वाहनं लागतील, JCB असेल, पोकलेन असेल, गाळ काढणे, तो डंपरमध्ये लोड करणे, बाहेर नेणे, वाहून आणणे, परत गाळ आणि वाळू याचं मिश्रण जे आहे ते वेगळं करणे, गाळ चाळून पुन्हा तो गाड्यांमध्ये भरणे, असं बरंच मनुष्यबळ तिथं लागणार आहे। आणि या अनुषंगाने अनेक कुशल अकुशल कामगारांना, मजुरांना, स्त्री पुरुष मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। त्याच्यामध्ये चालक असतील, त्याच्यामध्ये मुकादम असतील, पर्यवेक्षक असतील आणि शासनाचे जे प्रतिनिधी आहेत जे या धरणांच्या कामांवर, कारण धरणाच्या पाणलोट क्षेत्राला कुठल्याही प्रकारची धोका उत्पन्न होणार नाही यासाठी देखरेख करावी लागणार आहे। हे सगळे लोक एक संच म्हणून, एक चमू म्हणून संघभावनेने काम करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया। या कामाला शुभेच्छा देऊया आणि तुम्हाला या सगळ्या कामाबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका। अनवट वाट या चॅनलवरील व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे जे रील असतात ते रील शेअर करा, लाईक करा, त्याला फॉलो करायला विसरू नका आणि असेच वेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्याशी अखंड जोडलेले राहा। मी अनवट वाटेवरचा वाटसरू वारकरी आहे, पथिक आहे। माझ्याबरोबर चालायला तुम्हाला आवडेल का? चाललात तर काही नवीन वेगळं पाहायला, ऐकायला मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो। या नोटवर तुम्हा सगळ्यांची मी रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन। धन्यवाद।